आरोग्य जागृती. नाही मॅडम, तुम्ही गेले 3 दिवस माझ्या संपर्कात आहात. कौतुकास्पद आहे सगळं. तुम्ही हा 4था जॉब फेअर करताय. गेल्या 3 जॉब फेअरमध्ये चा डेटा तुमच्याकडे असायला हवा. किती लोक इंटरव्ह्यूला आले, किती लोकांचे इंटरव्ह्यू झाले, किती लोकांना ऑफर मिळाल्या, किती लोक कामाच्या जागेवर गेले आणि किती लोक टिकलेली आहेत. ते बघायला पाहिजे. नुसते जॉब फेअर करून काही उपयोगाचं नाही आहे. कारण याचा आढावा घेणं खूप महत्त्वाचं आहे. तरच त्याला यश मिळेल. नाहीतर उगी फोटो पुरता आपण प्रोग्राम करतो आणि निघून जातो आपल्या आपल्या घरी आणि सोडून देतो त्यांना, तुम्हाला काय करायचं ते करा. असं होता कामा नये. ही माझी वडीलकीच्या नात्याने एक सूचना आहे. अगदी अगदी याच्याने आदराने पहा. आजचं चित्र बघा कसं आहे. खेडी रिकामी झालेली आहेत म्हणून तिथं काम करणारे मिळत नाहीत. शहरं भरलेली आहेत म्हणून इथं काम मिळत नाही. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आजची पेपरची बातमी वाचला असाल तुम्ही. महाराष्ट्र जेवढ्या इन्व्हेस्टमेंट आपल्या भारतात येत आहेत त्यापैकी 32% महाराष्ट्रात आहेत. म्हणजे 1/3 1/3 इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रात येत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5% त्याच्यातले येत आहेत. एवढ्या इन्व्हेस्टमेंट येत आहेत. 4000च्या वर आपल्या ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छोटे मोठे लघुउद्योग आहेत. रोज 1.5 ते 2 लाख कामगार कर्मचारी आपल्याला इथे लागतात. आणि इंडस्ट्री एरियाचा जर विचार केला, जसं की वाळूज आहे, शेंद्रा आहे, बिडकीन आहे, स्टेशन रोड आहे आणि चिखलठाणा आहे, याचा जर विचार केला तर आजच्या तारखेला आज सकाळपर्यंत 50 ते 55 हजार रोज कामगार आणि कर्मचारी लागत आहेत. आणि आजची परिस्थिती अशी आहे, 25 ते 30% तुटवडा आहेत. आमच्या मशीन बंद आहेत. काही कारखाने मॅनपॉवर मिळत नाही म्हणून बंद ठेवावे लागलेले आहेत. गॅस हा खूप छोटा विषय आहे. गॅस मिळत नाही हा छोटा विषय आहे, पण मॅनपॉवर मिळत नाही हा खूप मोठा विषय आहे. गेल्या आठवड्यात आमची CMI म्हणजे वाळूज इंडस्ट्री असोसिएशनची मीटिंग झाली. 60 कारखान्याचे प्रतिनिधी तिथं आले. सगळ्यांची तक्रार हीच आहे की आपल्याला माणसं मिळत नाहीत कामाला. आणि दुसरीकडे रोज बोंबाबोंब ऐकतो आपण की नोकऱ्या मिळत नाहीत. जे आपल्या देशभर जे पॉलिटिक्स चालू आहे सध्या ते त्या बेरोजगारीवरच आहे. बेरोजगारीवर लोक निवडून येतात, नेते निवडून येतात, मंत्री होतात. बेरोजगारी तिथंच आहे. मी म्हणेन बेरोजगारी नाहीच आहे. कारण माझा अनुभव सांगतो, गेल्या 44 वर्षामध्ये लाखापेक्षा जास्त लोक मी इंटरव्ह्यू केलेले आहेत. तो माझा अनुभव असं सांगतो की तुम्हाला बेरोजगारी नाही. कशासाठी की तुम्हाला जो माणूस हवा आहे तुमच्याकडे काम करणारा, त्याच्याकडे ते कौशल्य नाही आहे, त्याच्याकडे ते ज्ञान नाही आहे. आणि देर इज अ बिग मिसमॅच. एक मोठा गॅप आहे. आपण जे शिकतो, व्हॉट वी लर्न आणि व्हॉट इज एक्सपेक्टेड इन इंडस्ट्री, याच्यामध्ये गॅप आहे. आपण जे शिकतो ते इंडस्ट्रीमध्ये कामाला येत नाही. आणि इंटरव्ह्यूला येणारे सगळी लोक फक्त शिकून आलेली असतात शाळा कॉलेजामध्ये. इंडस्ट्रीचं त्यांना ज्ञान नसतं. हा मोठा गॅप असल्यामुळे आम्हाला लोक मिळत नाहीत आणि तुम्हाला वाटतं आम्हाला नोकरी देत नाहीत. तर ही मानसिकता जी आपली आहे ते बदलायला पाहिजे. मी मिळेल ते काम करेन, मिळेल त्या कामापासून सुरुवात करेन. एक तुमच्या डोक्यातून काढून टाका, आता एम्प्लॉयमेंट नाही आहे. तुम्ही व्हेन वी आर टॉकिंग रोजगारी म्हणजे एम्प्लॉयमेंट 2022मध्ये लागला आणि 58 वर्षे रिटायर्ड झाला. ती एम्प्लॉयमेंट आता नाही आहे. आता ही शेवटची पिढी आहे जी रिटायर्ड होणारी आहे. ती पिढी रिटायर्ड झाल्यानंतर कुठे तुम्हाला परमनंट जॉब मिळणार नाही. पण काम भरपूर आहे करण्यासारखं. आयुष्यभर काम केलं तरी सरणार नाही आणि पुरणार नाही तुम्हाला. काम मात्र भरपूर अवेलेबल आहे. म्हणून आपल्या डोक्यातून एकदा आपण ते परमनंट एम्प्लॉयमेंटचं भूत काढलं किंवा आपल्याला भरपूर कामं आहेत. आज वाळूजमध्ये
एका माणसाच्या मागं 3-3 कॉन्ट्रॅक्टरचे सुपरवायझर धावत आहेत, अक्षरशः धावत आहेत, घरापर्यंत गाडी पाठवत आहेत घेऊन यायला, आणि तो नखरे करतोय, मैं नहीं आऊँगा, ऐसा करूँगा, वो मुझे 50 रुपये ज़्यादा दे रहा है, वो मुझे 100 रुपये ज़्यादा दे रहा है, नहीं आऊँगा मैं आपके पास. अशी परिस्थिती आज चालू आहे. तर ह्या संधीचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. जसं साहेबांनी बोलता बोलता एक वाक्य बोलून गेले तेच मी पुढे नेतो. तुम्हाला जोपर्यंत स्किल डेव्हलपमेंट, ठीक आहे, तुम्ही आता शाळा कॉलेजमधून बाहेर पडलात, कुठला अनुभव नाही, ज्या स्किल उद्योगामध्ये लागतात त्या नाहीत, पण एंट्री तरी घ्या. आणि एंट्री घेतल्यानंतर गव्हर्नमेंटने एवढ्या स्कीम काढलेल्या आहेत स्किल डेव्हलपमेंटच्या. तुम्ही मॅडम तुम्ही पण स्किल डेव्हलपमेंटवर काम करताय, सगळेच करत आहेत. या स्किल डेव्हलपमेंटमध्ये सहभागी होऊन आपल्याला ज्या स्किल लागणार आहेत, पुढचं येणारं जे आजचा प्रश्न नाही, हा पुढे 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर काय परिस्थिती असेल. आम्ही जेव्हा 1980मध्ये नोकरीला सुरुवात केली, फक्त एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होता आमच्यासाठी, पण आता पहा किती एजन्सी पुढे येतात जॉब फेअर घेण्यासाठी. आता रोटरीचा तुम्ही एक लॉन्च पॅड म्हणून वापर करून घ्यायला पाहिजे आपल्या नोकरीसाठी. एक लॉन्चिंग पॅड म्हणून ते काम करत आहेत तुमच्यासाठी. त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. जे नोकरी मिळेल, जे काम मिळेल, ज्या इंडस्ट्रीमध्ये कळेल, 5-6 महिने वर्षभर करा, अनुभव घ्या. देन यू कॅन कम इन द डिक्टेशन फॉर्म. टुडे यू आर इन ॲक्सेप्टन मोड. तुम्हाला आज ॲक्सेप्ट करायचे, डिक्टेट नाही करता येणार तुम्हाला. तुम्ही जर डिक्टेट करायला लागलात मला अशीच कंपनी पाहिजे, तो पहिला प्रश्न विचारतात, कॅन्टीन आहे का, ट्रान्सपोर्ट आहे का, पगार किती देणार, बरं काम किती ते किती असेल, जनरल शिफ्टमध्ये आहे का, नाही नाईट शिफ्ट, नाही आम्ही नाही येणार. ही जी मानसिकता आहे ती आपल्याला आधी बदलावं लागेल. आणि ही जर बदलली, तुम्हाला कामाची कमी नाही आहे. एका व्यक्तीच्या मागं 2-2, 3-3 वाले इंटरव्ह्यूवाले धावतील, ही परिस्थिती आजची आहे. आणखी बिडकीन सुरू झाला नाही, 1-2 इंडस्ट्रीज सुरू झाल्या आहेत. ज्यावेळी बिडकीन सुरू होईल त्यात 10 लोक तुमच्या मागे येतील पाठीमागे, की आमच्याकडे नोकरीला या म्हणून. असं एक चित्र पुढच्या 1-2 वर्षामध्ये राहणार आहे. त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. एवढं बोलून मी माझं जे काही 4 शब्द आहेत ते संपवतो. Chief guest for today's program, Mr. Ram Marlapalli, BCom, presently MLS, ex-executive vice president, HR, IR, HS, now mentor and advisor endurance group, leading. मोठे प्रकल्प आहेत, 3 प्रकल्प आहेत जे सध्या चालले आहेत, त्यांची ओळख करून देतो. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, शासकीय विज्ञान वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ह्युमन मिल्क बँक, ज्या मुलांना आईचं दूध मिळत नाही आणि ज्या मातांना आईचं दूध थोडं जास्त असतं त्या दान करतात, आणि ज्या मुलांना आई मिळत नाही ते देण्यासाठी एक ह्युमन मिल्क बँक त्याच्यावर प्रोसेस करून ते दिलं जातं. अशी एक बँक आपण स्थापन केलेली आहे 2023 साली. कॅन्सर हॉस्पिटल जे आपलं इथलं आहे, शासकीय कॅन्सर हॉस्पिटल, तिथं रोटरीने कॅन्सर डिटेक्शन व्हॅन दिलेली आहे, जी गावोगावी जाऊन कॅन्सर लवकरात लवकर डिटेक्ट करून त्याच्यावर उपचार करायला मदत करते. आणि नुकतीच काही म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये डायबिटीज संदर्भामध्ये अशीच एक व्हॅन दिलेली आहे, जी गावोगाव जाऊन जी लहान मुलांमध्ये जो डायबिटीज असतो त्याचा डिटेक्ट करून त्याचे उपचार लवकरात लवकर करून डायबिटीज मुक्त करायचा भारत, या विषयावर सुद्धा काम करायचे 3 मोठे प्रकल्प आज या शहरामध्ये रोटरीतर्फे चाललेले आहेत. ॲप्रिसिएशन म्हणून मी DGH सतीश किलोमीटर यांना विनंती करतो, फायदा होईल. आपण आयोजक आहात आणि आमच्यासोबत तुम्ही 4 वर्षापासून काम करत आहात. पॅन इंडियामध्ये सुद्धा आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. नक्कीच या लाईक सर पुढे
आहेत यांचा या प्रसंगी सत्कार करावा. रोटरीच्या सेवा कार्याचे बीज जे काय ते या तरुणांनी आतापासूनच म्हणजे स्वतःमध्ये रोवून घेतले. एकदा जोरदार टाळ्या होतो. म्हणजे दिवसजण काय असताना ते यांच्याकडे पाहून करतात. आणि समुपदेशक म्हणून जे लाभले त्यांनी ज्या पद्धतीने समुपदेशन केलं, शॉर्ट बट स्वीट आणि थोडंसं कडू औषधही, सो असे श्रीयुत राम मर्लापल्ले सर यांचे मी या प्रसंगी आभार मानतो. शब्द कशाला, सत्काराचे हार कशाला, परंतु ॲज अ एक मानसशास्त्रज्ञ म्हणून मी एक बोलू शकतो की इथं हे जी काही इव्हेंट होते हिच्यासाठी प्रत्येकाने जी मेहनत घेतली आहे तर त्यांचं निदान नामोल्लेख व्हायला पाहिजे, म्हणून हे आभार प्रदर्शनाची औपचारिकता आहे. 2 मिनिटं मी फक्त घेतो. या सगळ्या इव्हेंटमध्ये रोटरी परिवार छत्रपती संभाजीनगरमधले तब्बल 11 क्लब यांचे सर्व सदस्य आणि रोटरी क्लब जो यूथला रिप्रेझेंट करतो रोटरीमध्ये, यांचं मागच्या महिनाभरापासून प्लॅनिंग सुरू आहे. तरुणांनाही लाजवेल, तुम्ही तरुणच आहात सगळे. 65 वर्षाचं पण जे बाहेर उभे तरुण आहेत त्यांना लाजवणारा आहे आणि खरंच त्याचं कौतुक आहे. एवढा वेळ देणं, एवढ्या उत्साहाने. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं.